विठ्ठल 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 हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण तयाचे होता साचे चित्ते हर्षण मावे म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद 14वे शतक हे भारतभूमीच्या परमभाग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे। त्या शतकामध्ये एक अलौकिक अशा प्रकारची भिक्षा भगवान दत्तात्रेयांनी स्वीकारलेली आहे। भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा कालखंड इसवी सन 1320 ते 1350 आंध्रमध्ये पीठापुरामध्ये अपराज आणि सुमता या नावाचा अत्यंत सात्विक असे पती पत्नी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्य करून होते आणि श्राद्धाचा दिवस होता घरी। श्राद्धाच्या दिवशी सर्वसाधारणतः प्रथा अशी आहे की पितर जेवल्याशिवाय भिक्षा घालायची नाही आणि आपल्या संस्कृतीमध्ये भिक्षेचं एक अलौकिक अशा प्रकारचं महत्त्व आहे। भिक्षा आणि भीक याच्यामध्ये मूलभूत फरक आहे। भिक्षा ही आत्मसंतुलनासाठी असते, भिक्षा स्वामित्वासाठी असते आणि भिक्षांनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष संभवत नाही। भिक्षा आत्मपोषण करते तर भीक ही शरीर पोषणासाठी म्हणून मागितली जाते। भिक्षेनं दैन्य नाहीसं होतं आणि भीक जर मागायला लागला मनुष्य तर त्याचं दैन्य हटत नाही। भिक्षेतून सामर्थ्य निर्माण होतं आणि भिकेतून मनुष्य आत्मवंचित होतो, हा फरक आहे।
तेव्हा त्या दिवशी अचानक घरात श्राद्ध असताना एक ब्राह्मण या जोडप्याच्या दारात आला आणि ओम भवती भिक्षांदेही, ओम भवती भिक्षांदेही हा शब्दप्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. या शब्दप्रयोगामध्ये परमसत्याची जपणूक केलेली आहे आणि त्याचबरोबर सर्व मंगलाचं अधिष्ठान म्हणून या शब्दप्रयोगाला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हा भिक्षेकऱ्याचा आवाज ऐकला आणि सुमता म्हणजे अपराजांची पत्नी जी होती तिच्या अंतःकरणात एकाएकी भावजागृती झाली. अंतःकरणातली अशी भावजागृती क्वचितच आढळते. जेव्हा मनुष्य एखाद्याला काही देऊ इच्छितो, देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला भाव त्याच्यामध्ये मिसळून सत्वभावातनं ते दिलं जातं असं नाही, तर आपल्या मागची कटकट बाजूला व्हावी यासाठी सुद्धा पुष्कळ वेळा काही गोष्टी दिल्या जातात. भिक्षा मागितल्याबरोबर सुमतेच्या अंतःकरणामध्ये विलक्षण सुंदर अशा प्रकारचे भाव निर्माण व्हायला. श्राद्धांना शिजवत होते, काही शिजवलेलं होतं, ब्राह्मण जेवायचे होते, पण तरी सुद्धा पती आज्ञा न घेता ती अंतर्मुख झाली आणि तिला असं वाटलं की त्या भिक्षेकऱ्याला काहीतरी आपण द्यायला पाहिजे, म्हणून अतिशय प्रेमानं तिनं ज्या काही गोष्टी होत्या त्या घेतल्या आणि त्या भिक्षेकऱ्याला अर्पण केल्या. अर्पण किंवा समर्पण हे जर शुद्ध असेल तर आशीर्वाद मागावा लागत नाही, तो आपोआपच शब्दरूप घेऊन बाहेर येतो. भिक्षेकरांनी सहज तिला विचारलं की बाई, आपण या गोष्टी मला दिल्यात खऱ्या, आपणाला काय हवं असं केवळ विचारायचं म्हणून त्यांनी विचारलं. आशीर्वाद किंबहुना त्याचा संतोष जो होता तो संतोष त्या भिक्षेकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता, त्याच्या डोळ्यामध्ये दिसत होता, त्याच्या शरीरावरची टवटवी तो संतोष दाखवत होती. त्याला असं वाटत होतं की जे अन्न या बाईंनी दिलेलं आहे त्या अन्नाच्या बदल्यात एखादा अन्नमय कोश पृथ्वीवर असा निर्माण करावा की ज्या योगे संपूर्ण जगताचा उद्धार होईल. आणि म्हणून त्यांनी त्या सुमतेच्या चेहऱ्याकडे बघितलं. अधिकारी माणसं जेव्हा एखाद्याचा चेहरा न्याहाळतात तेव्हा एक 2-3 गोष्टी सहज घडून येत असतात. एक म्हणजे ज्याचा चेहरा न्याहाळला जातो त्याच्या आज्ञाचक्रावर सत्वभाव स्पंदनं आपोआप संकल्पानं प्रगट केली जातात. दुसरी गोष्ट अशी असते की सत्वभावातून मागणी करण्याची प्रवृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण केली जाते. आणि तिसरी गोष्ट अशी असते की जे मागेल ते मिळेल हा निश्चय अशांच्या अंतःकरणामध्ये आपोआपच होत असतो. त्यांनी सांगितलं की आपणाला जे मागेल ते मिळेल. काय हवं म्हटल्याबरोबर ती म्हणाली की मला अपत्य नाही, आणि एक तेजस्वी अशा प्रकारचा अपत्य मला व्हावं ही मागणी तिने केली. मागणी मागत असताना सुद्धा
एक प्रकारचं ओज काम करत होतं, सत्वभाव काम करत होता, शरणागत अवस्था पराकोटीला पोचलेली होती आणि मागणी मिळणार याची खात्रीही भगवत कृपेनं तिच्या अंतःकरणामध्ये झालेली होती. मागितल्यावर भगवान दत्तात्रय तिथं प्रगट झाले. त्यांनी आपलं रूप दाखवलं आणि रूप दाखवल्याबरोबर या बाईंनी काय मागणी मागावी. तिनं सांगितलं की आपल्यासारखा तेजस्वी दिव्य असा महापुरुष माझ्या पोटी जन्माला यावा. भगवंतांनी सांगितलं मीच तुझ्या पोटी अवतार घेतो. अवतार या शब्दाचे अनेक प्रकारे अर्थ केले जातात, पण मला असं वाटतं की भूमीवर येऊन अनेकांचा तारणहार जो होतो त्याला अवतार असं म्हणतात. अवतार अनेक असतात, ते प्रगट होतात, किंबहुना गुप्त रीतीनंही कार्य करतात. इतकंच नव्हे तर गुरुचरित्रामध्ये अवताराच्या बाबतीत असा विचार मांडला की कार्याकारणे अवतार होती, क्वचित प्रगट क्वचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणती. अवतार काही वेळा प्रगट असतात, काही वेळा गुप्त असतात. पण अवताराचा अवतारित्व जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणून काही अधिष्ठान असावं लागतं, काही साधना असावी लागती, काही व्यापक अशा प्रकारच्या जाणीवा सत्वभावातून निर्माण व्हाव्या लागतात. इतकंच नव्हे तर अंतःकरणामध्ये भाव असावा लागतो आणि त्या भावाच्या मागं विलक्षण अशा प्रकारचं प्रेमही असावं लागतं. आशीर्वाद घेतला मात्र आशीर्वाद सुद्धा घेतल्यानंतर जतन करण्यासाठी शुद्ध परमार्थ आवश्यक आहे. पुष्कळ वेळा मोठी माणसं आशीर्वाद देत असतात, पण लीलया आपण दिलेले जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्या चित्ताच्या स्तरापर्यंत नेतोच असं नाही. काही वेळा काय होतं, सहजतेनं मोठ्यांचं बोलणं घेतलं जातं. सिद्ध पुरुष असतील, अवतारी पुरुष असतील, महात्मे असतील, साधू असतील, अशांचं बोलणंही सहजतेनं घेतलं जातं. असं घेतलं जाता कामा नये, कारण साधूंचं वर्णन जे आहे ते वर्णन मुळात असं आहे की साधू हा निजवस्तूशी एकरूप झालेला असतो. साधू हा स्वरूपलीन असतो आणि साधू त्यालाच म्हणतात की ज्यांनी षड्विकार अधू केलेले असतात, तो साधू. हे मागणं मागितल्यानंतर सुमता जी होती, तिला असं वाटायला लागलं की हा आशीर्वाद जो आहे हा मला अत्यंत सुरेख रीतीनं भाव संपुटित करून ठेवायला पाहिजे. म्हणून तिनं काय केलं, आशीर्वाद घेतला आणि अर्धोन्मीलित नेत्रानं भगवान दत्तात्रेयांचे चरण विशेष करून त्यांचा अंगठा बघितला. अंगठ्यामध्ये ओजाचा संचय असतो. दोन्ही चरणांचे अंगठे बघितले आणि आपलं मस्तक त्यांच्या समोर नत केलं, लववलं. नमस्कार करताना मस्तक का नमवायचं यालाही एक कारण आहे. त्याच्यामागचं गूढ असं आहे की ज्यावेळी एखादा सिद्ध पुरुष आपल्या समोर उभा असतो, तो काही बोलत असतो, तेव्हा जर आपलं मस्तक नमवलेलं असलं तर मस्तकामध्ये असणारं जे सहस्रदल चक्र असतं, जे चक्र विश्वातल्या सर्व अनुभूती संतुलित करू शकतं आणि आत्मकल्याणासाठी ज्या चक्राचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो
ते सहस्र दलचक्र त्या सिद्ध पुरुषाच्या आशीर्वाद देणाऱ्याच्या समोर नत झाल्यामुळं आपोआपच त्याचं प्रचलन होतं. सुमतेनं आशीर्वाद घेतला आणि तिला असं वाटलं, किंबहुना तिचा असा निश्चय झाला, मनाचा निश्चय होणं ही फार महत्त्वाची बाब आहे. आशीर्वाद संपुटित करून घेतला हृदयामध्ये आणि तिला असं वाटायला लागलं ठामपणे की हा आशीर्वाद सत्य होणार, सत्य होणार असं वाटायला लागलं. याचंही कारण एक आहे, परमसत्याचं अधिष्ठान असलेले जे भगवान दत्तात्रेय, त्यांच्या मुखातून ते शब्द बाहेर पडलेले होते. दत्तात्रेयांचं वैशिष्ट्यच असं आहे की ते अविनाशी तत्व आहे. त्यांचं वर्णन असं केलं जातं, अवतार अनेक होती सवेची विलयासी जाती, तैसी नवे दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असेना. आणि हे वर्णन त्यांना लागू पडत असल्या कारणानं आणि सुमतेचं भक्तीचं अधिष्ठान सुंदर असल्या कारणानं तिनं तो आशीर्वाद ग्रहण केला. ग्रहण केल्याबरोबर भगवंताचा संकल्प त्या ठिकाणी सिद्ध व्हायला. संकल्प सिद्धीला कोणत्याही प्रकारचा वेळ लागत नाही, कारण तो संकल्पच मुळात सिद्ध किंवा सद्गुरुनाथ महाराजांचा असल्या कारणानं ते जरी सहज बोलले तरी सुद्धा सहजरीतीनं सिद्ध होत असतात त्यांचे संकल्प. मग हा तर निश्चयात्मक संकल्प होता. सुमतीला पण पुन्हा अशी खंत वाटायला लागली. पती हा परमेश्वर आहे आणि आपल्या संस्कृतीचा जर विचार केला तर या संस्कृतीचे अधिष्ठान सत्ता ज्ञान हे आहे. तर तिला असं वाटायला लागलं की आपल्या नवऱ्याच्या परवानगीशिवाय आपण भिक्षा मागली, त्यामुळं काहीतरी आपलं चुकलं, काही दोष निर्माण झाला की काय, म्हणून तिनं सहज घरामध्ये आली आणि पतीशी संवाद केला. ज्या वेळा पती पत्नी या उभयतांचे विचार सुंदर असतात, जुळत असतात, तेव्हा जो संवाद होतो त्याला सुखसंवाद असं म्हणतात. सुखसंवाद अशासाठी की त्या संवादामध्ये कोणत्याही प्रकारची विकल्प सत्ता कार्य करत नाही. तिनं पतींना विचारलं, अपराजानं विचारलं की श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण जेवल्याशिवाय अन्न वाढू नये असं धर्म सांगतो. अपराजांनी अत्यंत प्रेमानं आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि तिला त्यांनी सांगितलं, अगं म्हटले, आज भिक्षेकरी आला आणि मोठ्या कळवळ्यानं तू त्याला भिक्षा घातलीस. विलक्षण प्रेमातनं झालेली ही कृती आहे आणि भगवंताला जर काय प्रिय असेल तर प्रेम हेच प्रिय आहे. तू असं समज की आपले पितर आज तृप्त झालेले आहेत. ही तृप्ती एक वेगळ्या प्रकारची आहे. याचं कारण असं आहे की धर्मसत्तेचं जे बीज आहे ते बीजच जणू तुझ्या अंतःकरणामध्ये अंकुरित झालेलं आहे आणि त्या बीजाची उत्तम धारणा झाल्यानंतर आपोआपच तुझ्या हातून हे कर्म घडून आलं. अशा प्रकारची जी कर्म घडतात त्यांनाच सत्कर्म असं म्हणतात. जे कर्म परमसत्याशी निगडीत असतं त्याला सत्कर्म असं म्हणतात. म्हणून पतीनेही अत्यंत प्रेमानं तिला सांगितलं, तुझ्या हातून कोणताही दोष घडलेला नाही, तू निर्दोष आहेस. इतकंच नव्हे तर तुझी कृती ही धर्माधिष्ठित आहे आणि तुझं कर्म हे सत्कर्म आहे. या कर्मातनं काहीतरी दिव्य निर्माण झाल्याशिवाय राहणार. असं सांगितल्यावर तिला अतिशय आनंद झाला आणि याच कालखंडामध्ये
तो कालखंड जर आपण भारतवर्षाचा विचार केला तर आपणाला असं आढळून येईल की सामाजिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत संघर्षाचा तो काल होता. परकीय सत्ता होती, मनुष्याला आत्मचिंतन करायला फुरसत नव्हती. भाववृत्ती जी आहे त्या वृत्तीला सुद्धा विविध अशा प्रकारचे धक्के बसत होते. माणसाला काय करावं आणि काय करू नये हे उमजत नव्हतं. पिठापूर हे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राचा लौकिक त्या काळामध्ये विशेष करून 580च्या दरम्यान इसवी सन अधिकाधिक वाढत होता. आणि त्या क्षेत्रामध्ये हे अत्यंत पुण्यकर्म करणारं अशा प्रकारचं जोडपं राहत होतं आणि भगवंताचा आशीर्वाद त्यांना लाभला. आशीर्वाद लाभल्यानंतर सुमता यथाकाल तिच्या पोटामध्ये गर्भधारणा झाली आणि श्रीपादांचा जन्म झालेला. जन्म झाल्याबरोबर काही काळानं त्यांचं मौंजीबंधनी करण्यात आलं. पण आपणाला सांगतो की अवतारी पुरुष जेव्हा जन्म घेतो तेव्हा ज्ञान हे त्याच्या आत आपोआपच उदित झालेलं असतं आणि आत्मज्ञानानं संपन्न अशा प्रकारचा तो आधीच असलेला देह जेव्हा मौंजीबंधन झालं तेव्हा त्यांनी 4 वेद, शास्त्र, उपनिषद सगळ्याचा उच्चार करायला सुरुवात केली. गायत्री मंत्राचं यथोचित पठण त्यांनी करून दाखवलं आणि त्यावेळेचा तात्कालिक ब्रह्मवृंद सुद्धा अतिशय प्रमुदित झाला, आनंद झाला सर्वांना. हे मौंजीबंधन झाल्यानंतर स्वाभाविक रीतीनंच आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलानं घरामध्ये मोठं व्हावं, काही शिकावं, काही प्रपंचाला मदत करावी. पण या सगळ्या वृत्ती जेव्हा सुमतेच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागल्या तेव्हा श्रीपादांनी सहज कृपा कटाक्ष तिच्याकडे टाकला. तिला असं वाटायला लागलं की आपला मुलगा काही आपल्या संसाराला मदत करेल. दुर्दैवानं काय झालेलं होतं, त्यांना जी अपत्य होती ती अपंग होती आणि अशी अपंग अपत्य झाल्यानंतर हा चांगला मुलगा आहे, याच्या हातनं काहीतरी चांगलं घडल्याशिवाय राहणार नाही आणि आपला प्रपंचही सुंदर चालेल आणि एक प्रकारचा आनंद घरामध्ये वास करायला लागेल, सांसारिक आनंद कार्यरत होईल अशी तिची भावना झाली. पण श्रीपादांनी कृपा कटाक्ष टाकल्याबरोबर थोडंसं तिला असं वाटायला लागलं की हे काहीतरी वेगळं आहे, काही वेगळं घडणार आहे. कारण सिद्ध पुरुषाची जी कर्मभूमी असते त्यासाठी संसाराचं अधिष्ठान लागतंच असं नाही. तर ते अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान सामान्यांच्यासाठी असतं, असामान्य विभूती या असतात. ते कार्याच्या दृष्टीनं काहीतरी त्यांच्या ठिकाणी वेगळा विचार असतो. आईला त्यांनी सांगितलं की तुझी इच्छा ठीक आहे, पण लग्न करावं, घरात राहावं असं काही मला वाटत नाही. कारण मुळात जन्मच त्यांचा जगदोद्धारासाठी होता. अवताराचं कार्य जर कोणतं असेल तर जगदोद्धार आणि प्राणिमात्राचं संजीवन. संजीवन याचा अर्थ केवळ त्यांना जिवंत ठेवणं असा नाही, तर त्यांना आत्माभिमुख करण्यासाठी म्हणून प्रयत्नशील राहणं. यासाठी म्हणून श्रीपादांनी सांगितलं की मला तीर्थयात्रेला जायला पाहिजे. आई म्हणाली, अरे घरात 2 अपत्य आहेत, ती अपंग आहे आणि या अपंग अपत्यासहित आम्ही हा संसार पुढं चालवायचा. घरामध्ये दुःखच दुःख होईल, दुःखाला सुद्धा लाज वाटेल अशा प्रकारचं दुःख आम्हाला अनुभवायला लागेल. असं म्हटल्याबरोबर श्रीपादांनी एक विलक्षण, सुंदर, सुरेख आणि व्यापक अशा प्रकारचा संकल्प केला. अख्ख्या बॉडी ॲनाटॉमीचा विचार केला
तर शरीरांतर्गत प्रक्रिया दुरुस्त करण्यासाठी वैज्ञानिक अशा काही गोष्टी कराव्या लागतात, विज्ञानाचा आश्रय घ्यावा लागतो. पण सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी जसं आत्मज्ञान असतं तसं विज्ञानही त्याच्या ताब्यात असतं. हे आपण विसरता कामा नये. श्रीपादांनी केवळ संकल्प केला की ही जी अपंग भावंड आहेत ही व्यवस्थित होत, आणि त्यांच्या संकल्पानं तो चमत्कार नाही. पुष्कळ वेळा काय होतं की अशा गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात किंवा चमत्कार सांगितले जातात तेव्हा असं म्हटलं जातं की हा चमत्कारच आहे. चमत्कार नाही, तर या चमत्काराच्या मागं एक सुरेख अशा प्रकारचं सुनियोजन असतं. त्या आत्म्याशी जर संवाद साधता आला, ज्या ठिकाणी ज्या देहामध्ये काही कमतरता असते त्याच्या आत्म्याशी जर संवाद साधला गेला केवळ संकल्प माध्यमातनं, तर त्या संकल्पाचा निश्चित उपयोग होतो. आणि अशी हजारो उदाहरणं जगामध्ये आहेत. तेव्हा भगवान श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या अपत्यांच्याकडे बघितलं आणि ती ठीक झाली. नंतर त्यांनी ठरवलं की आता आपण यात्रेसाठी जायचं, आणि म्हणून ते काशीला गेलेले आहेत. नंतर उत्तरेकडची तीर्थ केली, जगन्नाथपुरी केली, बद्री केदार केलं, आणि पुन्हा दक्षिणेत गोकर्णाला येऊन ते राहिलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आत्माभिमुख होऊन त्यांनी अदृश्यातनं पुष्कळ कार्य केलं आणि अनेकांच्या मनांचं प्रचलन करून मनांच्या मधले सत्वभाव जागृत